नमस्कार मित्रांनो, एम के ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण 13 मार्च म्हणजेच गुरुवार रोजी मार्केटमध्ये काय हालचाली होऊ शकतात आणि काही लेवल्स बघूया. तर अगोदर बघूया की ग्लोबली मार्केटमध्ये नेमकं काय चालू आहे. आज आपल्या इंडियाचा इन्फ्लेशन डाटा आणि अमेरिकेचा CPI डाटा दोन्ही पण रिलीज होणार आहे. त्यावर मार्केटच्या दिशा ठरतील. तर बघूया. USचा CPI डाटा आज 6:30च्या सुमारास येणार आहे इंडियन स्टँडर्ड टाईमनुसार. तर आज आपला इंडियाचा इन्फ्लेशन डाटा आलेला आहे. तो इंडियाचा इन्फ्लेशन डाटा RBIची जी लेवल होती, RBIला जे एक्सपेक्टेशन होतं की ह्या लेवलपर्यंत येणार आहे, ते आपला इंडियाचा जो इन्फ्लेशन डाटा जो जानेवारी महिन्यात इन्फ्लेशन वाढलेलं होतं, त्या इन्फ्लेशनपेक्षा फेब्रुवारी महिन्यातलं इन्फ्लेशन हे कमी झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. जानेवारी महिन्यामध्ये आपण जवळपास 4.26% इन्फ्लेशन होतं. तर तेच आता कमी होऊन जवळपास इंडियाचं इन्फ्लेशन डीप म्हणजेच RBIचं जे टार्गेट होतं त्याच्या खाली आलेलं आहे. ते म्हणजेच 3.61% हे फेब्रुवारीमध्ये आलेलं आहे. तर इंडियाचं इन्फ्लेशन हे सध्या तर फेब्रुवारीमध्ये जानेवारीपेक्षा तर ओके आलेलं आहे. आता हे महत्त्वाचं आहे की USचा म्हणजेच अमेरिकेचा जवळपास 6:30च्या सुमारास इंडियन स्टँडर्ड टाईमनुसार USचा CPI डाटा येणार आहे. त्यावर अमेरिकेचं मार्केटच्या समोरच्या हालचाली ठरतील. अमेरिकेमध्ये जवळपास डोनाल्ड ट्रम्पने टेरिफच्या ग्लोबली लावल्यानंतर जवळपास मार्केटमध्ये त्यांच्या डाऊ जोन्समध्ये जवळपास जेव्हापासून टेरिफ हा कर दुसऱ्या देशावर लादला आहे तेव्हापासून जवळपास डाऊ जोन्स टॉप हायपासून जवळपास 6% एका मंथमध्ये पडला आहे. तर त्यानंतर जो त्यांचा टेक्निकल इंडेक्समध्ये नासडॅक आहे तो सुद्धा जवळपास टेरिफ हा कर जो ग्लोबली लावला आहे तेव्हापासून जवळपास टॉप हायपासून 11% जवळपास कोसळला आहे. तर आज USचा जो CPI डाटा येईल त्यावर अमेरिकेचे मार्केटच्या समोरच्या हालचाली ठरतील. तर बघूया आपण गिफ्ट निफ्टीमध्ये काय झालं नेमकं. तर आज जवळपास गिफ्ट निफ्टी फ्युचर आहे ते जवळपास 35 अंकांनी कोसळला आहे मार्केट क्लोज झाल्यानंतर. जो अमेरिकेचा डाऊ जो इंडेक्सचं फ्युचर आहे ते सुद्धा जवळपास 267 अंकांनी वर चढलं आहे, म्हणजे 0.65%ने वरी आहे. त्यानंतर पाहूया फ्रेंच इंडेक्स लंडन स्टॉक एक्सचेंजचा, ते जवळपास 0.5% पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर डॅक्स असेल जर्मनीचा इंडेक्स, तो सुद्धा जवळपास 2% वाढला आहे. त्यानंतर मित्रांनो जे ब्रेंट क्रूड ऑइल आहे ते जवळपास 1.5% वाढलं आहे. जवळपास जे काल 69च्या खाली कोसळलं होतं ते आज जवळपास 70.36 वर येऊन पोहोचलं आहे. गोल्ड बघू शकता तुम्ही. गोल्ड जवळपास 86,000वर 24 कॅरेट गोल्ड हे 86,000वर सध्या आहे. त्यानंतर डॉलर इंडेक्स बघूया. अमेरिकेचा जो डॉलर इंडेक्स आहे तो डीप खाली जात होता, तो आज उभारला आहे. तो म्हणजे 0.33%ने वाढला आहे. त्यानंतर आपला इंडियन रुपी बघूया. इंडियन रुपी जवळपास सकाळी ओपन झाल्यानंतर 0.5 पैशांनी वरच्या साईडला मूव दिला होता. त्यानंतर USची 10 इयर बॉन्ड यील्ड असेल ती 0.50%ने वाढलेली आहे. त्यानंतर इंडियाची 10 इयर बॉन्ड यील्ड ती जवळपास स्टेडी आहे आपली, जवळपास 6.75%वर एक स्टेडी आहे. त्यानंतर जर्मनीची जी 10 इयर बॉन्ड यील्ड आहे ती जवळपास आज 2%ने उसळली आहे. युनायटेड किंगडम 10 इयर बॉन्ड यील्ड जवळपास 1% आसपास वाढली आहे. डाऊ जो इंडेक्स ते म्हणजेच 12 मार्च रोजी डाऊ जो इंडेक्स क्लोजिंग होताना जवळपास 1.14%ने कोसळला आहे. डाऊ जो इंडेक्स हे जवळपास सलग 6 दिवस जवळपास कोसळला आहे. टेरिफ हा कर लावल्यापासून डाऊ जो इंडेक्समध्ये
कोसळण चालूच आहे. त्यानंतर नासडॅक इंडेक्स, अमेरिकेचा जो टेक इंडेक्स आहे तो जवळपास डोनाल्ड ट्रम्प, तेच त्यांचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हापासून US आणि इतर देशावर टेरिफ लावण्याची घोषणा केली तेव्हापासून जवळपास हा एका महिन्यामध्ये 11% कोसळला आहे. नासडॅक इंडेक्स हा काल रात्री 12 मार्चला जवळपास 32 अंकांनी कोसळून बंद झाला. डाव जोन्स इंडेक्स हा जवळपास एका मंथमध्ये 7% आसपास कोसळला आहे. आज जवळपास बघू शकता आपण डाव जोन्स इंडेक्स हा जवळपास 1.5% सुमारास कोसळला होता. त्यानंतर आपल्या मार्केटमध्ये जे टेक्निकल म्हणजेच टेक जे शेअर्स आहेत ते जवळपास 3-4% कोसळले होते. अमेरिकेच्या बाजाराचा परिणाम हे आपल्या IT सेक्टरवर पाहायला मिळाला आज आपल्याला 12 मार्च रोजी. त्यानंतर बघूया आपण निफ्टीमध्ये काही लेवल. $9.15 मार्केटने जवळपास एक पॉझिटिव्ह साईडचीच म्हणजे 7-8 अंकांनी जवळपास गॅपअपच्या आसपास ओपन झालं होतं मार्केट. त्यानंतर मार्केटने ओपन झाल्यानंतर खूप व्हॉलेटिलिटी होती मार्केटमध्ये. मार्केट 9.15 ओपन झाल्यानंतर पहिला सपोर्ट मार्केटने 22,450 पैसे घेतला. त्यानंतर मार्केटने 10 वाजता म्हणजेच 10च्या सुमारास जवळपास मार्केटने 22,450 हा जो सपोर्ट लेवल होती ती मार्केटने ब्रेक केली. ब्रेक करून मार्केटने त्यानंतर जवळपास मार्केटने ती म्हणजेच 22,300 ही लेवल 22,450 हा सपोर्ट तोडल्यानंतर मार्केटने 22,300 ही लेवल मार्केटने आज आपल्याला पाहायला मिळाली की गाठली आहे. त्यानंतर मार्केटने जवळपास 11:45 आसपास मार्केटने इन्व्हर्स कॅन्डल म्हणजेच इन्व्हर्स हॅमर कॅन्डल बनवून मार्केटने वरच्या साईडला एक चांगली मूवमेंट दिली. त्यानंतर मार्केटने जवळपास 22,300 जो सपोर्ट घेतला मार्केटने आपण दिलेल्या लेवलनुसार 22,300ला सपोर्ट घेतला मार्केटने आणि जवळपास 22,300 ते डबल मार्केटने वरच्या साईडला चांगला म्हणजेच मूवमेंट दिला आहे. 22,300 तर मार्केटने जवळपास 22,490च्या आसपास वरच्या साईडला मूवमेंट दिला आहे. मार्केट आपलं कोसळायचं कारण म्हणजे एकच, जवळपास अमेरिकेचा जो USचे जे दोन्ही इंडेक्स आहेत नासडॅक असेल आणि डाव जोन्स असेल ते दोन्ही इंडेक्ससुद्धा काल म्हणजे सलग 6 दिवस झालं कोसळत आहेत. त्यामुळं आपल्या मार्केटवर सुद्धा त्याचा परिणाम पाहायला मिळतो आहे. तर आपण बघूया उद्या म्हणजेच 13 मार्च रोजी काही सपोर्ट कोणकोणते यूज होतील आणि रेजिस्टन्स. निफ्टीमध्ये सपोर्ट नंबर 1 राहील आपल्याला. मार्केटने क्लोजिंग जी दिलेली आहे ती 22,450च्या वरी दिलेली आहे. तर या 22,450 हा ॲज अ सपोर्ट म्हणून काम करेल. 22,450 हा आपला सपोर्ट नंबर 1 राहील. त्यानंतर मार्केटने जर 22,450 ही लेवल जर ब्रेक केली तर मार्केट निफ्टीमध्ये 22,300 हा सपोर्ट नंबर 2 राहील. त्यानंतर रेजिस्टन्स पाहूया. रेजिस्टन्स नंबर आपल्याला निफ्टीमध्ये 22,550 हा एक रेजिस्टन्स नंबर 1 राहील. त्यानंतर जर काही कारणास्तव निफ्टीमध्ये मूव आला तर 600 ही लेवल निफ्टी गाठू शकते. ते डिपेंड करेल आज USचा CPI डाटा काय येतो आणि इंडियाचं इन्फ्लेशन तर जानेवारी मंथपेक्षा कमी झालेला आहे फेब्रुवारीमध्ये. तर बघूया आपण.